गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज कॉलेजला सुट्टी आहे, म्हणजे कॉलेज चालू आहे. पण कॉलेजमध्ये नाही का 15 ते 14 तारखेपर्यंत नाही का एक्झिबिशन आहे. त्यामुळे एक्झिबिशनसाठी नाही का पोरांनी कामं लावलेले ना, 2-3 पोरांनी लावलेले त्या कामं. ते कॉलेजमध्ये बाकीच्यांनी ना स्टुडिओला काम लावले, स्टुडिओ नाही तर रूमला. त्यामुळं कॉलेजमध्ये काय कोणी येत नाही जास्त. त्यामुळं मग मी पण आज सुट्टी मारली कॉलेजला. मी म्हणलं आज रूमलाच काम लावणं आपलं नाही का, डायरेक्ट पोरांनी पण रूमलाच काम लावलेले. मी अजून माझ्या डोक्यात काय आयडिया नाही काय लावावं काय. सगळ्या पोरांनी पोर्ट्रेट लावणं आहे, माझ्या चाललं होतं पोर्ट्रेट लावायचं. सगळ्या पोरांनी पण पोर्ट्रेटच लावलेलं आहे. असं माझं युनिक काहीतरी वेगळं करायचं पोर्ट्रेटमध्ये. ते चालू आहे डोक्यात विचार काय करावं काय नाही. त्यामुळं उद्या परवापासून काम चालू करेन मी. आज विचार करतो काय करायचं, काय कसं काय करायचं. तसं पण मला एक ऑर्डर कंप्लीट करायची होती. मला एक ऑर्डर आली होती पोर्ट्रेट पेंटिंगची, ते मला द्यायची लवकर. त्यामुळे म्हणलं आज सुट्टीच मारा. मित्रांनो, ही बघा माझी रूम आहे. इथं मित्र असतोच आपल्याला. हा माझं बेड आहे आणि इथं ड्रॉइंग लावलेलं आहे. हे तर सगळे असाइनमेंट ठेवलेले आहेत. हे त्याचे असाइनमेंट, खाली माझे असाइनमेंट ठेवलेले आहेत. हे सगळ्या रूममध्ये ना अशा ड्रॉइंग चिकटवणार आहे मी ड्रॉइंग बनवलेलं आहे. साफसफाई झालेली करून आपल्याला तुम्हाला मी माझी ड्रॉइंग दाखवतो तयार केलेली. अन्न साठ्यानं तयार केलं तर वॉटर कलर मध्ये. हे आनंदी लय तो कॉलेज मध्ये आपल्या याच्यात घरी लय केलेले आहेत. जे चांगले आहेत ते घेऊन आलोय मी इकडं. हे इंस्टाग्रामला DM आलो होते. पोलीस आहे, मुंबई पोलीस आहे, त्यांचा DM आलो होता, त्यांचं केलं होतं मी. लहान मुलाचं हे आपलं वॉटर कलर केलेलं आहे लँडस्केप. हे रामायचं आहे. हे स्वामी समर्थांचं घरी लय येतं केलेले. ते पडलेले जे राहिले चांगले राहिलेले ते घेऊन आलो. नाही तर काही खराब झाले तर भिंतीला लावले मी माझ्या रूम मध्ये. हे एक ऑर्डर वर्क आहे. यायचंच एक ऑर्डर की आता जी ऑर्डर आलेली ना ती यांचीच आलेली आहे. हे पेन्सिल मध्ये तयार ते केले होते त्यांनी, त्याला कलर मध्ये लावलं. यांना सगळ्यांना मला एक आहे ना कलर स्केचची ऑर्डर आली होती. ते मला 3 तारखेपर्यंत आहे. तोपर्यंत झालं पाहिजे ना आपलं नाही का. तोपर्यंत मी नाही का स्केच टाकून घेऊ त्याच्यावर. याच्यासाठी मी ग्रेड लाईन मेथड यूज करणार नाही का. अगोदर रेषा वगैरे टाकून बॉक्स टाकून नाही का ते यूज करणार त्या टाईपचं. कारण जेव्हा कमिशन वर्क असतं ना त्याच्यासाठी मी नाही का ग्रेड लाईन मेथड यूज करीत असतो. कारण जेव्हा आपण कमिशन वर्क त्यांना जेव्हा आपल्याला पैसे घ्यायचे असतात तेव्हा त्यानंतर आपलं काम एकदम 100% काम झालं पाहिजे नाही का. डिक्टो काम जसं मला मागाशी सांगितलं असं मला एक नाही का स्केचची ऑर्डर आली होती कलर स्केचची. ते मला 3 तारखेपर्यंत द्यायचं आहे. तो पण नाही का आपलं झालं पाहिजे ते. मी यासाठी पेपर यूज केलेला आहे नाही का, ब्रुस्टरचा ड्रॉइंग पेपर यूज केलेला आहे. आणि याच्यावर आता मी स्केच टाकून घेतो. याच्यासाठी ना मला मी ग्रेड लाईन मेथड यूज करतो बरं का. कारण जेव्हा आपण कमिशन वर्क घेत असतो ना त्यानंतर चूक नको व्हायला. कारण परत क्लायंट म्हणायला नको नाही का बरोबर आलं नाही, नाक मोठं झालं, डोळे बारीक झाले. पण जेव्हा आपण ग्रेड लाईन मेथड टाकतो तेव्हा चूक नाही का होतच नाही काही.
त्यामुळे जेव्हा कमिशनमध्ये घेत असतो ना आपण ग्रेड लाईन मेथड यूज करा. काय यूज करतात, काय जे प्रोफेशनल असतात आर्टिस्ट असतात ते नाही यूज करीत. आणि अजून मी स्टुडंट शिकतोय. चला आता आपण नाही का अगोदर ग्रेड लाईन मेथड रेशन बॉक्स मारून घेऊ. हे असे कॉलम तयार करून घेतलेले आहे तुम्ही नाही का. एक ॲप आहे ग्राईड, ड्रॉइंग ग्राईड म्हणून नाही का. ते ॲप यूज करत असतो मी. त्याच्यावर नाही का फोटो अपलोड करायचा. जो आपल्याला फोटो तयार करायचा आहे ना तो फोटो त्याच्यावर अपलोड करायचा. आणि जसे आपल्याला कॉलम मोठे कॉलम लागत असेल तर अंक टाकायचे आपले 12. तर मोठे लागत असले तर कमी टाकायचा 5. आपण आपल्यावर डिपेंड आहे आपण नाही का कशात कम्फर्टेबल ड्रॉइंग करू शकतो नाही का. तसे अंक टाकायचे. मग तो फोटो सेव्ह करायचा. आणि जेवढे जे आपल्या फोटोवर जेवढे कॉलम आहेत का तेवढे बरोबर नाही का पेपरवर आहे ना कॉलम आखून घ्यायचे सेम. आणि उभ्याला अंक द्यायचे 1 2 3 4 5. आणि आडवे जे आहेत ना कॉलम त्याला ABCD नाही का द्यायचे. आपण जे फोटो असतो ना त्याच्यावर पण सेम तसेच नाव दिलेलं असेल. सेम तसे नाव टाकायचे बरं का काढायला. आणि जिथं आपल्याला समजा डोळा काढायचा आहे, डोळा A4 मध्ये आहे ना डोळा, बरोबर त्या ज्या कॉलम मध्ये जो पार्ट आहे ना तो पार्ट असं ड्रॉ करून घ्यायचा बरोबर. त्याचा ना पुढे मला आज 2-3 कमेंट आले होते युट्यूबला नाही का ग्रेड लाईन मेथड नाही का व्हिडिओ टाका म्हणून नाही का डिटेलमध्ये. पण आता टाइम नाही आपल्याकडे तेवढा डिटेलिंग व्हिडिओ करायला. याचा नक्की नाही का पुढच्या वेळेस नाही का ग्रेड लाईन मेथड कशी यूज करायची ना त्याचा आणि ॲपचं पण तुम्हाला सांगा मी कसं यूज करायचं कसं नाही. फुल डिटेलिंग व्हिडिओ नाही तुम्हाला नाही का काही दिवसात टाकेन मी आहे ना आता स्केच करून स्केच काढून झालेलं आहे आपलं. हे जे रेषा आहेत ना त्या आता खुडायच्या. जे आपण जेव्हा रेषा मारतो ना तेव्हा ते लाईट मारायचे. डार्क मारले ना ते उमटून येतात त्याच्यात. ते मारताना थोडं लाईट मारायचं खोडायला सोपं जातं. स्केच कम्प्लीट झालेलं आहे. त्याला आता कलरिंग आहे ना उद्या करणार आहे. आता भूक लागली थोडी जेवतो आणि झोपतो. झोप पण लागली. टाटा बाय बाय.